रमाकांत शेठ, अहो तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळं चालला. हा, डोक्यावर हात आपटून आपटून भोका पडले डोक्यात. आणि आनंदाची गोष्ट म्हणजे ते मग काय ऍडमिट करून घेतात. तू काय सांग. हॅलो होते ए भाऊल्या, हॅलो हॅलो. हा भाऊल्या पण ना एक काम धडान करत तर शपथ. कोणाशी बोलत होतात? म्हणजे कोणी नातेवाईक होता का? असेल तर मग त्यांना बोलून घ्या ना सोबतीला. कसं सांगू तुमका, मी ज्या झोपडीत राहतोय ना त्याच्या भाड्याचे पैसे द्यायचे होते, ते एकाकडून मी उसने घेतलेले. त्याचा फोन होतो, पैसे मागा होतो. अहो त्यांनी तुमका पैसे दिले बोलल्यावरती ते तुमका ओळखतात ना, मग त्यांना तरी बोलवा. ते हैसर कसे येतले? का नाही येणार? द्या माझ्याकडे फोन द्या, मी बोलते त्यांच्या. नाही बघ, कसं सांगू तुमका, तो जर हैसर येईल ना तर माझा जगणं मुश्किल करीत हो. का? आता पण फोनवर मग धमकी दिली ना, पैसे दिलेच नाही तर जीव घेन तुझं. तुम्ही शांत व्हा, नका बोलू. तुम्ही चेंज करून घ्या, शांत व्हा. तो सुनीलच होतो, पण तो इथे कसं पाहिलो आणि किती किलो असतात? बयोग सोबत कित्याक होतो? अरे देवा, त्याने बयोग सगळं सांगितलं तर? श्रवण, आता एक संकट टळला की दुसरा येता. नाही, ही गोष्ट दादाक सांगू कस होईल? दादा खया, डॉक्टर शुभंकर खया. सुमन, तू इथे काय करतेस? पायाला लागले ना तुझ्या, ट्रीटमेंट घ्यायची सोडून फिरतेस काय? अरे दादा, आता मला सांग, बयो भेटले का तुला? अरे नाही ना दादा, ता जाऊ दे. माका तुका काहीतरी महत्वाचं सांगूचा. ते नंतर सांग. पाय बघ, त्याला जर सूज आली ना तर प्रॉब्लेम होईल. अरे पायाचा मरण देत, मी सांगते ता महत्वाचा, आणि ता तुका ऐकायचाच लागतला. बाय, तुम्ही पुढे व्हा, मी आलोच. बोल. तू आधी आई. अगं काय सावकाश. बस आधी. आहे सावकाश. माका सांग, त्या माणसाक हॉस्पिटलमध्ये कोणी आणल्यान? कोणाला? अरे बयोच्या खऱ्या बापाक, सुनीलला. काय? कोण बाप? काय बोलतेस तू? अरे दादा, हा त्या वॉर्ड मध्ये बयोसोबत जो बोलता ना,
तो तिचो खरो बाप असा सुनील बहुले. काय तो माणूस बयोचा बाबा आहे? दादा अरे माझ्यावर विश्वास ठेव, पण माका एक गोष्ट कळत नाही हा. तो हा इलोच कसो? पेशंट येतो, बाकीचे येतात तसा आलाय. हे बघ दादा, तो हॉस्पिटलमध्ये इलो ता ठीक आहे, पण बयोच्या आयुष्यात पुन्हा येऊ नको. त्याची कुंडली आपल्याला चांगलीच माहिती आहे. खूप वाईट माणूस असा तो. त्याने आपली आजी वहिनी म्हणजे भारतीय वहिनी खूप त्रास दिला ना, नुसती मारहाण केल्या ना. एकदा तर दारूच्या नशेमध्ये बयोक विहिरीत टाकूक निघालो होतो. हे बघ दादा, भारतीय वहिनीने खूप कष्ट करून त्याच्यापासून लांब ठेवलं ना आणि वाढवलं ना. भारतींनी मला त्याच्याविषयी सांगितलं होतं, पण बयोच्या मनात त्याच्याविषयी वेगळीच प्रतिमा आहे. वासराला वाचवताना तो नदीत वाहून गेला असं वाटतंय तिला. दादा, तो बयूचो खरो बापा ह्या तिका कळाक नको, नाहीतर पुन्हा तो आपल्या बयोक त्रास देत. आपली बयू हुशार असा, तिच्या समोर तिचं सगळं आयुष्य पडला. हे बघ, तिच्या भविष्यावर ना त्याची सावली पण पडाक देऊ नको, सांगते तुका. मला कळते सुमन, तू पॅनिक नको, मी करतो काहीतरी. दादा पण तो बयोला काही कळणार नाही याची काळजी घेईन. तू बाजूच्या ओपीडी मध्ये बस, मी बयोला पाठवतो. चालत. तो तिचो खरो बाप असा सुनील बहुले. खूप वाईट माणूस असा तो. एकदा तर दारूच्या नशेमध्ये बयोक विहिरीत टाकूक निघालो होतो. तिच्या भविष्यावर ना त्याची सावली पण पडाक देऊ नको, सांगते तुका. किती हुशार असस पोरी. लहान वयात केवढी समज हा तुका, आणि आता तर तू डॉक्टर होतलीस. या माझ्या फाटक्या नशिबामुळे आणि ह्या तब्येतीमुळे जगातला मी सगळा जरी विसरलंय ना, तरी तुका नाही विसरूच आहे. तुम्ही नका काळजी करू, लवकरच तुमका सगळं आठवेल. माझा काय होऊचा तर होऊ दे, पण तू मोठी डॉक्टर हो. नशिबानं तुझ्या आई बाबा तुझ्यासारखी लेक गावली त्यांका. काय असतात काय होते. हो, ते शुभंकर डॉक्टर, ते बाबा ना तुझे? होय, आई आणि बाबा दोघं पण तेच आहेत. म्हणजे माझे सख्खे आई बाबा या जगात नाही. होय ना? काय झालं? आई आजारी होती आणि बाबा नदीमध्ये वासरूक वाचवायला गेलेले, थयच वाहून गेले. देव त्यांच्या आत्म्याक शांती दे. पण ते जैसर असतील ना, थैसून तुझं अभिमानच वाटत असतात त्यांका. झाल्या सगळ्या टेस्ट? होय, उद्या येतील रिपोर्ट्स. पण बाबा, त्यांका ना त्यांच्या नातेवाईकांबद्दल विचारलं तर काहीच आठवत नाही. एवढाच बोलले की ते एका झोपडपट्टीत एकटेच राहतात, भाड्याने राहतात. बाबा, माका असं वाटतं त्यांका पार्शल मेमरी लॉस असावा. एकदा का ते फिजिकली नीट झाले ना, मग हे मेंटली पण ते नीट होतील असं माका वाटतं. मग आपण त्यांना सरकारी दवाखान्यात पाठवू शकतो, पण आता त्यांना चांगली ट्रीटमेंट मिळणं खूप गरजेची आहे. हो, करू करू, सगळं करू. बरं, ओपीडी मध्ये सुमन आली, तुला भेटायला बोलवती. आता येईल काय? मी बघते तिच्या पायात काय झालं. येईल. काका, तुम्ही आराम करा. हो. असं काय बघतास डॉक्टर? नाही, बघतोय तुमची तब्येत नक्की किती बरी नाहीये.
पण एक गोष्ट खरी आहे, आपली काळजी घेऊ ना, आपला माणूस आपल्या जवळ व्हाया. बघा ना, वयाची 50 येली, पण माझं म्हणून कोणच नाही माझ्याजवळ. कोण असं कोण मी, नाव काय आहे माझा आठवतच नाही माका. मी झोपते. झोपा. झोपताय ना? हा हा हा. कशी घे तू वेंधळी. रवळनाथाच्या कृपेने जास्त काय झाला नाही ना म्हणान बरा. मी तुका आता एक मलम लिहून देते, बाबांनी दिलेला, बरा वाटत. हा, आणि आपण एक पट्टा पण घेऊ, मग तुझं पाय स्ट्रेटच राहील आणि त्रास नाही होत. आणि आत्ते एक गोष्ट सांगते, घरी गेल्यावर कामाची धावाधाव करायची नाही. सगळ्यांका ऑर्डरी सोडायचा. बयो मका चाय दे, आरो मका आईस्क्रीम मागव. ते काय झालं, एवढा कसला विचार करतस? काय नाही. ते काय झालाय? काय नाही गो, खरंच काय नाही झाला. पाय खूप दुखता ना, त्याचाच टेन्शन इला माका. आता तुका सांगितलं ना काय प्रॉब्लेम नाही, तुका नाही त्रास होणार. चल, मी तुका घरी घेऊन जाते, माका पण क्लिनिकला जाऊचं. बरं चालत. हात धुवून घेते. राहून राहून या पोरीसाठी जीव तुटता. हिच्या मागची वादळांची रांग काय संपत नाही. देवा रवळनाथा, बयोच्याच बाबतीत कित्याकरी इतको निष्ठुर होतस. सुखाचे 4 क्षण तिच्या पदरात टाक. काळजी वाटत रे माका बयोची. चल. हा चौकश कोण रवला? पेशंटची झोपूची वेळा थोड्या वेळाने यावा. तुम्ही सुनील बहुले ना? शाहरुख खान. मीच सुनील बहुले. मी आपण आदरणीय गौतमी देवचाके. ओळखतोय मी. चांगलंय चांगलंय. आमच्या रमाकांत भाऊजींनी एकदम चांगलं काम केलं, तुम्हाला शोधून काढलं. पण कुठे सापडलात कुठे तुम्ही त्यांना? आता ते जैसरत ना थैसरच, म्हणजे जेलात. आता 2 खवीस खोबडी आणखी घैसर भेटतले. त्यांनी तुम्हाला नीट सगळं समजावून सांगितलंय ना? नाही, ता सगळं सांगितलं नाही, पण पैशाचा काय नाही सांगितलं. ह्या सगळ्याचा माका मोबदलो किती मिळतलो? 1 रुपयाही मिळणार नाही. काय? मी तुमचं काम करूच आहे ना, पोरगी ठेवा तुमच्या जवळ. अहो, चिडताय कशाला? पूर्ण ऐकून तर घ्या. तुमची मुलगी आता डॉक्टर होणार आहे. जरा विचार करा. तुमची मुलगी डॉक्टर होणार म्हणजे तिचा सगळा पगार तुमचा, तिचा बँक बॅलन्स तुमचा, ती जे घर घेईल ते तुमचं. अहो, मग तुम्हाला आमच्या पैशाची गरज काय? तिला हवं तिथे घेऊन जा आणि तिच्या पैशावर मजा मारा. अहो, आयुष्य आरामात राहा. तुम्ही लखपती सुनील बहुले होणार आहात. त्या गोष्टीचा विचारच नाही केले. सुनील बहुले लखपती. तुम्ही जावा आता, मग आराम करूचा. ठीक आहे.
अंकिता अगं तू काय करतेस इथे? का मी इकडे येऊ नाही शकत? नाही नाही तसं नाही, मग कसं? अगं पण असं अचानक. आठवण आली रे तुझी, मग मी आले. अरे वा, काय वाचतोयस? अंकिता अंकिता हे बघ, तुला इथं कोणीतरी पाहिलं ना तर प्रॉब्लेम होईल. तू तू प्लीज निघून जा इथून. आरव, तुझी मम्मा बाहेर गेलीये आणि आत्या पण घरात नाहीये. दार उघडं होतं मग मी आली. हे बघ अंकिता, ते काहीही असेल पण तू निघून जा प्लीज. आरव, मी तुझ्यासाठी आली इथे आणि तू मला घरी जा म्हणून सांगतोयस. तू यायला हवंस मला असं भेटायला. माझ्या हॉस्टेलच्या बाल्कनीत पाईपवर चढून, हातात गुलाबाचं फूल घेऊन, वाऱ्यावर माझे केस उडतील, त्याशी सावरायला पाहिजे. मग पण रात्र. जागा संपली. हा? जागा संपली. काय रे तू? मी आपल्या दोघांना घेऊन किती स्वप्न बघते आणि तू असा. नाही अंकिता, हे असं काही होणार नाही. का? का काय? हे तू जे सगळं बोलतेस ना, हे फक्त हे असं असं पुस्तकात होत असतं, रिअल लाईफ मध्ये नाही. आणि अंकिता तसंही मी हॉस्पिटलमध्ये, क्लिनिकमध्ये भेटतो ना तुला. त्याच्यात असं ना थ्रिल नाहीये रे. तू आज रात्री माझ्या हॉस्टेलच्या गच्चीवर मला भेटायला येशील प्लीज? नाही नाही अंकिता, असं काही करणार नाही. आरो प्लीज. ए ही इकडे काय करते? कोण? ही पुढे काय? अरे इकडे काय करते? काय करते? ही औषधं आहेत, ही औषधं घ्यायची आणि सांगितलेलं पथ्य पाळायचं. त्याच्यानंतर आपण टेस्ट करू. या, डोंट वरी, काही नाही. सर, तुम्ही काय खाल्ला नसातच ना? तुला सगळंच कळतं का माझ्याबद्दल? आता मी तुमका हळूहळू ओळखूक लागली. तुम्ही खाणार नसात तर मग मी घेऊन जाते. एक थांब, काय चाललंय तुझं? काय झालं लगेच चिडायला? आणि मी खाईन नंतर हॉस्पिटलला गेला. सर घ्या, आधी खाऊन घ्या. तुम्ही बाहेरचा खात नाही ना म्हणून डबू आणलाय. सरस्वती, मी हॉस्पिटलला जाईन आणि नंतर खाईन. सर, तुम्ही अजून सौदामिनी मॅडमचा विचार करताय ना? हो, ती कुठेही पळून गेली तरी सुद्धा तिच्याबद्दलचा विचार माझ्या मनातून जाणार नाही. तुझ्या बाबतीत तिने जे काही केलंय ते अक्षम्य आहे. असा नाही सोडणार आहे मी तिला. खूप चुकीचं वागली आहे ती. कधी ना कधीतरी ती हॉस्पिटलमध्ये परत येईलच ना. म्हणून मी सुद्धा हॉस्पिटल सोडून नाही जाणार आता. बदला तर मी घेणारच आहे तिचा. नाही सोडणार तिला. वेलकम बॅक. वहिनीनू, तुम्ही माका बाहेर काढलात त्यासाठी तुमचा थँक्यू व्हेरी मच. आभार. अरे रमाकांत भाऊजी, याव हात काय जोडताय? आपण कोणासमोर हात नसतात जोडायचे. समोरच्याला आपल्या समोर हात जोडायला भाग पाडायचं असतं. विसरलात की काय? जे माणसा माझ्या समोर हात जोडत नाहीत ना, त्यांचे हात तोडतोय यो रमाकांत. मी आतला मी कायव अजून विसरलेलो नाही. पण तरी पण ना, तुम्ही माका जेलमधनं बाहेर काढलात, या मोकळ्या वातावरणात आणलात, त्यासाठी तुमचे आभार मानूकच होय. थँक्यू व्हेरी मच. मला थँक्यू नाही, रिझल्ट्स हवेत. तुम्हाला जेलमधून बाहेर काढण्यासाठी मी खूप पैसे मोजले, लक्षात आहे ना? हो वहिनीनू, या काय तुम्ही माझ्यासाठी नाही केला का? ते पैसे मोजले तुम्ही तुमच्या भावल्यासाठी, सुनील बहुलेसाठी. हा, पण तो माझा नाही,
तुमचाच भावलाय ना, त्याच्याकडून काम कसं काढून घ्यायचं ही आता तुमची जबाबदारी. बहिणीनो, होताला सगळा कसा आपल्या जसा होया ना तसा होताला. काय हो काळजी करू नका, मी बघत राहा. फक्त तो सुनील भवले त्याच्या चेडवा घेऊन तुमच्या घरात कायमचो निघून जातो.